नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत अशी तांदळाची मसाला भाकरी। एकदम छान मऊसूत अशी ही भाकरी होते, चवीलाही खूप छान लागते। अगदी भाकरीबरोबर वेगळ्या भाजीची सुद्धा गरज लागत नाही। हे बघा, इथे मी बनवून घेतलेले आहेत, छान मऊसूत झालेले आहेत। मस्त गरमागरम भाकरी चटणी सॉस किंवा लोणच्याबरोबर सर्व करायची अतिशय छान लागते। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम उकड काढून घ्यायचे। तर कढईत 1 कप पाणी गरम करायचे आहे, त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालून घ्यायचे आहे, पाव चमचा जिरं घालायचं आहे, 1 चमचा सफेद तीळ घालायचं आहे, थोडंसं चिली फ्लेक्स घालते मी अगदी पाव चमचा, अर्धा चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। आता याच्यामध्ये पाव कप कापलेली शेपू घालते मी। हे बघा, आपल्याला शेपू आवडत नसेल तर थोडीशी कोथिंबीर घातली तरी चालेल, पण शेपू घातल्यावर चव अतिशय छान लागते भाकरीची। थोडंसं साजूक तूप घालायचं आहे, अगदी अर्धा चमचा, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। याला छान उकळी आली का गॅस बारीक करायचा आहे। आता इथे आपण 1 कप पाणी घेतलं होतं, तर 1 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आता हे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आपण। हे बघा, याच्यातल्या गाठी मोडून काढायच्या आहेत व्यवस्थित आणि मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे, म्हणजे पीठ खाली लागत नाही। हे छानपैकी मिक्स झालेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, 10 मिनटं आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत। गॅस बंद करायचा आहे। 10 मिनटानंतर हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मोठ्याशा, आणि थोडं थोडं पाणी लावून सॉफ्ट असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। अगदी 3-4 चमचे पाणी यूज केलं आहे मी फक्त। पीठ छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे भाकरी पण छान मऊसूत होते। आता ज्या साईजची आपल्याला भाकरी बनवायची आहे त्यानुसार याचे गोळे करून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे मी 4 गोळे बनवून घेतलेले आहेत एकसारखे। आता भाकरी लाटून घेऊया। थोडंसं सुकं पीठ घालायचं याच्यावरती तांदळाचं, आणि भाकर लाटून घ्यायची। जितपत पातळ लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची आहे। हे बघा, म्हणजे अगदी सॉफ्ट आणि पातळ अशी भाकरी होते। आता तवा गरम करायचा आणि त्याच्यावरती भाकरी घालून घ्यायची आहे, आणि दोन्ही साईडने छानपैकी भाजून घ्यायची आहे। अर्धा मिनटं झाली का पलटी करायची आहे। दुसऱ्या साईडने पण छानपैकी भाजून घ्यायची आहे। याच्यावरती थोडंसं साजूक तूप घालायचं आहे, म्हणजे चव अजून छान लागते भाकरीची, आणि दिवसभर भाकर छान सॉफ्ट राहते। अगदी टिफिनवर सुद्धा आपण ही देऊ शकता। हे बघा, दोन्ही साईडने छानपैकी भाजलेली आहे। आता बाकीच्या भाकरी पण याच प्रकारे बनवून घ्यायच्या आहेत। अगदी सोपी पद्धत आहे ही मसाला भाकरी बनवायची। याचप्रमाणे आपण नाचणीची भाकरी सुद्धा बनवू शकतो। अगदी तांदळाच्या पिठाच्या ऐवजी नाचणीचं पीठ घालू शकतो याच्यामध्ये। भाजी आपल्याला आवडीप्रमाणे घालता येते, मी ते शेपूची घातली होती। आपण मेथीची किंवा थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकता। याचप्रमाणे मी मल्टीग्रेन भाकरीची रेसिपी ही चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे आपण चेक करू शकता। हे बघा, भाकरी थोडीशी थंड झाली आहे, एकदम छान मऊसूत अशी झालेली आहे। दिवसभर छान मऊसूत राहते, मुलांच्या टिफिनवर सुद्धा आपण हे देऊ शकता। मस्त गरमागरम भाकरी चटणी लोणचं किंवा सॉसवर सर्व करायची, वेगळ्या भाजीची सुद्धा गरज लागत नाही। तर नक्की या पद्धतीने तांदळाची मसाला भाकरी बनवून पहा, आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा। आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।